मी रचना लसके बागवे 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत। या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आजची ही जी मुलाखत आहे खूप स्पेशल आहे, कारण का ती मी माझ्या वडिलांची घेत आहे। त्यांना आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि गेली 40 वर्षांहून अधिक ते उद्योग क्षेत्रात आहेत। फोर्ट येथील संतोष इलेक्ट्रॉनिक्स नावाने त्यांचा उद्योग आहे। इलेक्ट्रॉनिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे टीव्ही, VCR, टेप रेकॉर्डर हे ते रिपेअर करत होते। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। धन्यवाद। लहानपणापासूनच मी मस्तीखोर, पटकन चिडणारा, अवखळ आणि हुशार होतो आणि आज 60 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्यात काही फार फरक पडला असं मला वाटत नाही। आणि माझ्या वडिलांचं दुकान होतं फोर्टमध्ये टेलरिंगचं। मी 9 वर्षाचा असताना वडील वारले आणि त्यानंतर वडिलांचं क्षेत्र दूर झाल्यानंतर जो त्रास होतो तो झालाच। बराच त्रास सहन करावा लागला। उपासमार झाली नाही, परंतु मानसिक त्रास बराच झाला। पण त्याच्यामुळे असं झालं की फार लवकर समज आली, पण मस्तीखोरपणा तोच होता। वयाच्या 12व्या वर्षी माझ्या डोक्यात दगड पडला होता। बिल्डिंग खालून जाताना 1-2 माळांनी भाग सुटला आणि तो माझ्या बरोबर डोक्यात पडला। तो एक माझा पुनर्जन्म होता आणि मस्ती फार चालायची, मारामाऱ्या घरी, आईकडे हे यायचं। म्हणजे शालेय प्रगतीबरोबर माझा मस्तीखोरपणा चालूच होता। त्यामुळे मग 7वी नंतर आईने मला सांताक्रूज येथे शिक्षणासाठी ठेवायचा निर्णय घेतला आणि मावस भावाकडे मला सांताक्रूजला पाठवलं। तिथे थोडं संगतीमध्ये बदल झाल्यामुळे थोडासा माझ्यातला हे कमी झाला, मारामारी किंवा काय हे कमी झाला। पण लहानपणापासून चौकस आणि कुतूहल होतं प्रत्येक गोष्टीत। एखादा कुठे चावी बनवणारा असणार, कलई देणारा असेल, काही असेल तर मी तिथे तासंतास जाऊन उभं राहून बघत असेल। त्यामुळे ते टेक्निकल जे हे होतं हे माझं लहानपणापासूनच होतं। त्यामुळे 7वी, 8वी, 9वी झाल्यानंतर पुढे जास्त हुशार असताना पुढे मी जास्त शिक्षण न घेता मी टेक्निकल रेडिओ सर्व्हिसिंगचा कोर्स केला। कारण मला दुकान जे आमचं होतं फोर्टमध्ये ते भाड्याने दिलं होतं। ते लवकर ताब्यात घेऊन आर्थिक पायावर उभा राहायचा माझा मानस होता। म्हणजे लहानपणापासूनच ते झालं होतं की आपला व्यवसाय करायचा, काहीतरी व्यवसाय करायचा। पण टेक्निकल माझं हे चांगलं असल्यामुळे मी रेडिओ रिपेअरिंग हे कोर्स निवडला आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं आणि 2-3 वर्ष घरीच काम केलं आणि त्याच्यानंतर वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी मी दुकान चालू केलं संतोष इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने। जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे की आजोबा फार लवकर वारले आणि तुम्ही जे व्यवसाय चालू केला तर खूप तरुणपणात चालू केला, तर ते जे शिक्षण तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं घेतलेलं त्याच्यामध्येच आपण व्यवसाय करायचा, कारण का इतर काही पाठबळ नव्हतं तेव्हा। तर ते तुम्ही कसा निर्णय घेतला की आपण ती जी एनर्जी होती किंवा ती जी निर्णय क्षमता होती की आपल्याला ह्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे आणि ते पण फोर्ट सारख्या विभागामध्ये, तर तुम्ही कसं घेतलं? लहानपणापासून काहीतरी असं टेक्निकल गणपती समोर स्कायलॅब बनव, हे बनव। तर माझ्या चुलत भावानी तेव्हा सांगितलं तू ITI घे। तो ITI वगैरे काय माहीत नव्हतं, पण काहीतरी टेक्निकल हे आहे एवढं लक्षात आलं आणि बऱ्याच गोष्टीचा विचार केला की आपल्याकडे आर्थिक आहे, पाठबळ आहे की नाही। जर नसेल तर मग रेडिओ सर्व्हिसिंग एक असं हे होता की म्हणजे विशेष काहीतरी पैसे लागणार नव्हते त्याला। त्यामुळे हा मी चॉईस केला। 2-3 वर्ष घरी अनुभव घेतला आणि मग प्रत्येक लोकांना हेच आहे की कोणतेही नवीन जर तुम्ही क्षेत्र चालू करत असाल तर त्या क्षेत्रात जाण्या अगोदर पहिला तुम्ही अनुभव घ्या, काही असू द्या, पहिला तुम्ही अनुभव घ्या, त्यानंतर सुरू करा। केवळ मनात आलं मला आवडलं म्हणून त्या क्षेत्रात जाऊ नका, त्या क्षेत्रातला अनुभव असणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर मग माणूस सहज यशस्वी होतो। त्यामुळे मी हे केल्यानंतर जेव्हा मी 22व्या वर्षी दुकान चालू केलं तर एक 2-3 वर्षाचा अनुभव असल्यामुळे चांगलं लवकरच प्रगती केली। बरं, आता तुम्ही जे ब्रँडिंग वगैरे बोलता की तुमचा ब्रँड निर्माण करा, हे करा, तर मला वाटतं माझं त्यावेळेला 1-2 वर्षात इतकं नाव झालं होतं दुकानाचं आणि त्यावेळेला मी फार अगदी कवळा आणि एकदम निरागस म्हणतात तसाच दिसत होतो। तर एखादा जेव्हा आमच्या इथे फोर्टमध्ये बाहेरच्या बाजूला असे बरेच बाहेरच्या वस्तू विकणारे होते, VCR वगैरे हे ते, तर त्या लोकांमध्ये माझं दुकानाचं नाव भरपूर झालं होतं। संतोष इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एक फार मोठे असे हे आहे,
जेव्हा मी काय एखादी वस्तू खरेदी करायला त्यांच्याकडे जायचा आणि त्यांना विचारायचं की संतोष इलेक्ट्रॉनिक्स मालूम आहे अंदर? हां मालूम आहे. तर ते त्यांना मी म्हणायचं की मेरा दुकान आहे. तर त्यांना आश्चर्य वाटायचं की एवढा यंग आणि एवढं म्हणजे नावाजलेलं दुकान आहे. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही नक्की कोणते कोणते प्रोडक्ट्स रिपेअर करायचात आणि कोणते कोणते लोकांसाठी तुम्ही ते काम केलं? इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात म्हटलं तर अगदी 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 हॉल रेडिओपासून मी सुरुवात केली आणि आता 4K 8K वेगवेगळे टी व्ही, LED TV आहे. म्हणजे ह्या क्षेत्रातलं म्हणतात ना की खूप अगदी सुरुवात मी बघितलेली आहे. आणि आता जे त्याचा जो उत्कर्ष झालेला आहे, बऱ्याच वर लेवलमध्ये आता इलेक्ट्रॉनिक्स फरक पडला आहे. तर या संपूर्ण याचा एक मी साक्षीदार असं मी बोलू शकतो. तर सुरुवातीला अगदी मी हॉल रेडिओ पण रिपेअर केलेले आहेत. ते आजकाल बऱ्याच लोकांना माहितीही नसतील किंवा बघितलेही नसतील. त्याच्यानंतर टेप रेकॉर्ड, मग VCR, असं एक एक करत माझे कस्टमर्स मला म्हणायला लागले की तुम्ही हे रिपेअर करा, आम्हाला दुसरीकडे जावं लागतं. मग ते ऑडिओ सिस्टम बरोबर मग VCRचं पण हे केलं. आणि सांगायला आवडेल की VCRमध्ये मी मास्टर झालो होतो त्यावेळेला. माझ्याकडे अगदी गुजरात, दिल्ली असं लांबून लांबून VCR रिपेअरिंगला येत. तेवढं म्हणजे नावही माझं त्यामुळे झालं होतं. आणि माझं कसं असं जो VCR नवीन मॉडेल आला की मी त्याचं पुस्तक विकत आणायचं. तेव्हा 250, 300, 400 तर प्रत्येक मॉडेलचं मी पुस्तक विकत आणायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि मग ते रिपेअर करायचं. तर एखादं जर तुम्हाला हे करायचं असेल तर दुसरं एक सांगणं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यातली तुम्हाकडे असायलाच पाहिजे आणि तुमचं ज्ञान हे अपडेट असायला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. दुसरा विषयात बोलता बोलता एक आलं की मराठी एक माणसांबद्दल सांगतोय. आमच्या इथे प्लंबर लोक आहेत, मराठी याच्यात फार कमी आहेत. जास्त आहेत ते बांगलादेशी मुसलमान आहे. आणि आपले मराठी प्लंबर त्यांना काम जेव्हा मी बोलवलं ते एक साधारण आपल्याकडे लोखंडाला जे आटे पाडण्यासाठी एक मशीन आहे ते फक्त 2,000-2,200 रुपयाची येते. पण ते पण ती लोक ठेवत नाही, ते भाड्याने आणतात. आणि जेवढ्या मी बंगाली लोकांना किंवा त्या प्लंबर लोकांना विचारलं तर ते प्रत्येक जण सांगायचं की आहेत आमच्याकडे. म्हणजे एक साधारण तुमच्याकडे जर 2,200 रुपयाची ती वस्तू नाही तर तुम्ही कसं काय पुढे काम करणार? म्हणून मला मराठी लोकांना पण असं सांगायचं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्याचं प्रत्येक गोष्ट अपडेट पाहिजे, तुम्ही त्याचं सामान तुमच्याकडे पाहिजे, तर तुम्ही व्यवस्थित लोकांना सर्व्हिस देऊ शकता आणि व्यवस्थित पैसा कमवू शकता. आता जसं तुम्ही उल्लेख केलात की गुजरात, दिल्ली अशा लांब लांब ठिकाणातनं लोक तुमच्याकडे यायचे रेकॉर्ड रिपेअरिंगसाठी. तर त्या व्यतिरिक्त अजून इतर कोणते क्लायंट्स होते, जसे रेल्वेज किंवा इतर कोणते क्लायंट्स होते तुमचे? भरपूर नाही. म्हणजे रेल्वेमध्ये, पोलीस डिपार्टमेंट, मंत्रालय, आमच्या फोर्टमध्ये असल्यामुळे सर्वच ऑफिसेस जवळ असल्यामुळे त्यावेळेला बऱ्याच ठिकाणून कामं यायची आणि सगळ्यांची कामं मी करायचं. CBI, आत्ताच मध्ये एक विलिजन्स याच्यामध्ये जाऊन आलो. मी आता सध्या मी बाहेर जाणं आणि काम करणं बंद केलं. जे दुकानात कामं येतील तेच करत गेलो. पण प्रत्येक ठिकाणीची कामं मला केली, त्यामुळे मोठमोठ्या ओळखी झाल्या. बऱ्याच पोलीस कमिशनर लोकांच्या घरी जाऊन मी त्यावेळेला काम केलं होतं. आणि एकदा ओळख झालेली ती माझी कायम राहत असे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मला उपयोगी झाला. आणि मुख्य म्हणजे लोकांचा एक समज असतो की पोलीस पैसे देत नाही, पण कोणत्याही पोलिसांनी माझे कधी पैसे डुबवले नाहीत. हे जे तुम्ही प्रोडक्ट्स रिपेअर करत होते सगळे इलेक्ट्रॉनिक्स, तर हा जो व्यवसाय तो तुम्ही पुढे मोठा कसा नेला? कारण का तुमच्या हाताखाली अनेक लोक मग कामाला होती, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. माझ्याकडे कामाला एकच होता, पण माझ्याकडे बरेच जण शिकून गेले. त्यावेळेला बरेच मुलांचे वडील मुलांना घेऊन यायचे की ह्याला पुढे शिकवा. तर कमीत कमी माझ्याकडे 20-25 जण तरी शिकून गेली. आणि मला सांगायला आनंद वाटतं की त्यावेळेला मी जे काही माझ्याकडे नॉलेज होतं ते मी त्यांना द्यायचा प्रयत्न करायचा, शिकवायचा प्रयत्न करायचा. आणि काही जणांच्या अपेक्षा असतात की हे पुढे जातील, परंतु गंमत अशी एक भैया मुलगा होता, त्याला ॲडॅप्टर असं नीट बोलता येत नव्हतं, तो ॲडपटर बोलायचा. त्यांना आज सांगायला अभिमान वाटतो की आज 50,000 रुपये भाडं देऊन तो मुलगा मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवतोय. तो पण चांगल्या ह्याच्यामध्ये पॉश ठिकाणी तो चालवतोय. पण अशी मुलं अगदी बराच वेळा त्याने माझा मारही खाल्ला आहे, पण बरेच जण असे शिकूनही गेलेत. तर तो मला आनंद वाटतो की माझ्या हाताने काय काय घडले गेलेत, काय शिकून गेलेत.
काळानुसार तुम्ही जे व्यवसाय वाढीसाठी अनेक वेगवेगळे पर्याय देखील निर्माण केलेत. बरोबर. त्याच्यासाठी इन्कम सोर्ससाठी तुम्ही वेगळे जसं डीटीपी असू दे किंवा टेलिकम्युनिकेशन्स असू दे ह्याच्यामध्ये तुम्ही पदार्पण केलं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. बरोबर. रेडिओ रिपेअरिंग तर चालूच होतं, पण पहिल्यापासून मला नाविन्याचा ध्यास होता आणि काहीतरी वेगळं करायलाच पाहिजे असं माझा एक हे. आणि दुसरी एक गोष्ट मला पहिल्यापासून आहे की कमीत कमी माणसाचे 1-2 उत्पन्नाचे स्तोत्र असावेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कमी असेल तर दुसऱ्या ठिकाणी तुमचं चालू राहतं. आणि साधारण 85 साली मी दुकान चालू केलं. दुकान चालू केल्यानंतर मग 93 सालापर्यंत माझं रिपेअरिंगचं चालू होतं. एक माणूस माझ्याकडे रिपेअरिंगला होता आणि बाकी काय शिकायला पण एक दोघं जण होते. मग त्या वेळेला साधारण STDचा एक नवीन बिझनेस आला आणि बऱ्याच ठिकाणी मग STD चालू झाल्या. मग लोकांना रांगा लावायला लागत होत्या तिथे. तेव्हा विचार आला की आपण ह्या क्षेत्रात पण हे करावं. असं करत मग सुरुवातीला मी एक STDचा चालू केला बूथ. आणि तसं करता करता जेव्हा 2010 साली तो बंद केला, 94 साली चालू केला बिझनेस, 2010 साली बिल्डिंग कोलॅप्स झाल्यामुळे थोडा पडल्यामुळे तो बंद केला. पण त्यावेळेला माझ्याकडे जवळजवळ 10-12 लाईन्स होत्या आणि त्यावेळेस पण माझा अग्रेसिव्ह असायचा प्रत्येक गोष्ट. समजा एक लाईन केली की लगेच मी दुसरी चालू करायचं, तिसरी चालू करायचं. कस्टमरला थांबावं लागायला नाही पाहिजे अशा पद्धतीने माझं हे असायचं. 5-5, 6-6 बरेच जण आता कस्टमर भेटल्यावर म्हणतात की 1 रुपयात STD देणारं तुमचं पहिलं दुकान होतं. तर साधारण 15-16 वर्ष ते STD केलं. त्याच्यामध्ये मग फॅक्स आला, हे आलं, बऱ्याच आल्या, हे केलं. त्यावेळेला माझ्याकडे STD सांभाळण्यासाठी 2 माणसं होती. मी फक्त लक्ष द्यायचा. पण ते कसं काय चालायचं त्याचं फार हे असतं. कोणताही व्यवसाय करताना त्याच्या बारकावे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कोणता व्यवसाय करता जे हाताखालची माणसं असतात ते प्रयत्न करतातच तुमच्या ह्याच्यामध्ये हे करायला. पण जर तुमचं त्याचं नॉलेज अपडेट असेल की कसं काय हे किती काय यायला पाहिजे, किती व्हायला पाहिजे, हे जर तुम्ही असेल तर तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता. त्यामुळे फक्त तो हिशोब वगैरे बघणं, हे करणं, याचं सगळं मी हे केल्यामुळे मला त्याच्यातही फारसं म्हणजे नुकसान घेता झालं नाही. मी प्रत्येकाकडे लक्ष ठेवून असायचा. आणि सांगायला अभिमान वाटेल की साधारण 2000 ते 2009 हे जवळ 9 ते 10 वर्ष माझं दुकान एक दिवसही बंद नव्हतं. म्हणजे रविवार तर चालूच असायचा. STDच्या वेळेला रविवारी अर्धा रेट असल्यामुळे गर्दी जास्त असायची. इतर दिवसापेक्षा रविवारी डबल धंदा व्हायचा. त्यामुळे मी कोणत्याही रविवारी बंद ठेवायचाच नाही. आणि फोर्टमध्ये शांत एरिया असायचा. मग त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंना अटक असू दे वा काही असू दे, जो बंद असायचा तो आमच्याकडे सकाळपासून बंद असलेला 5-6 वाजता दुकानं सरळ चालू व्हायचे. त्यामुळे ते 5-6 वाजता दुकान चालू व्हायचं आणि मग संध्याकाळी 11 वाजेपर्यंत STDच्या वेळेला चालू असायचं. मग तेवढ्या वेळात तो संपूर्ण दिवसाचा जो बॅकलॉग आहे तो भरून निघायचा. पण एवढं सांगायला खरंच अभिमान वाटतो की एक दिवसही बंद नव्हतं. आणि मी जरी 8 दिवस बाहेर गेलो, कुठे फिरायला गेलो, तेव्हा मोकळाच असायचा. मी फिरायला बऱ्याच ठिकाणी, मग त्यावेळेला गुजरात जा, दिल्ली जा किंवा अशा लखनौ या वगैरे फिरलोय. मग 8-8 दिवस जरी मी नसायचा तरी मी असं सेटअप करून ठेवला होता की त्या 3-4 माणसामध्ये दुकान व्यवस्थित सांभाळलं जाईल. त्याचसोबत आपल्या दुकानामध्ये जे जे तलीबूत होते त्याच्यासाठी तुम्ही ग्राहकांची चांगली सोय व्हावी त्याच्यासाठी तुम्ही तिथे ग्राहकांसाठी फॅन लावलेले, स्टूल किंवा खुर्च्या ठेवलेल्या बसायसाठी, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. कस्टमरला जेव्हा तुम्ही सर्व्हिस देता तेव्हा त्याला व्यवस्थित हे होईल की त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच हे केलं तर नक्कीच कस्टमर तुमच्याकडे आकर्षित होतात, तुमच्याकडे येतात. त्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट मी त्यांची लक्ष द्यायचं. सुरुवात अशी असायची की सुरुवातीला फोन करून ते गावी बोलवलं जायचं. प्रत्येकाच्या घरी फोन नसायचा. मग मधले 10 मिनटं तो थांबायचा कस्टमर. मग 10 मिनिटांनी परत फोन करायचा. मग त्या 10 मिनिटांमध्ये त्या कस्टमरशी व्यवस्थित गप्पा मारणं किंवा त्याच्या हे करणं. तर यामुळे मग प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त कस्टमर माझ्याकडे यायचे. त्याच्यामध्ये बायका पण बऱ्याच जास्त होत्या, कारण दुकान असं गल्लीमध्ये असल्यामुळे आणि मध्ये असल्यामुळे असं बाहेरच्या लोकांचा त्रास नव्हता. त्यामुळे बऱ्याच वेळा जास्त माझे जे हे होते ते बायकांनी भरलेले दिसायचे. आणि तोंडी ॲडव्हर्टाईज भरपूर असल्यामुळे आणि रेट व्यवस्थित असल्यामुळे, सर्व्हिस चांगली असल्यामुळे माझा त्यावेळेला धंदा भरपूर चांगला होता. आणि त्या काळात STDच्या काळात थोडेफार पैसे नक्कीच जमा झाले माझे.
तर तुम्ही दोन उद्योग होते त्याच्यामध्ये, एक संतोष इलेक्ट्रॉनिक्स आणि एक श्री कम्युनिकेशन. बरोबर. तर ह्या सगळ्या तुमच्या उद्योगामध्ये तुमच्या परिवाराने तुम्हाला काही सोबत दिली? नक्कीच. बऱ्याच वेळा मी नसेल तर मिसेस येऊन बसायची, ती लक्ष द्यायची. मुली लहान होत्या. म्हणजे मोठी रचना तिने येऊन थोडा काही दिवस ते सांभाळायची. त्यामुळे तिला पण ते नॉलेज आलं की कसं काय कस्टमरकडून पैसे घ्यायचे, कसं हँडल करायचं. मला वाटतं 10-12 वर्षाची असल्यापासून ती दुकानात यायला लागली. त्यामुळे तिला पण ते थोडंसं व्यवस्थित नॉलेज आलं की कसं काय हँडल करायचे, कसे पैसे घ्यायचे. आणि एकाच वेळेला ते एस-टी-डी सांभाळताना त्यावेळेला मी तिथेच कस्टमरसमोर VCR पण रिपेअर करायचा. तर ते एकाच वेळेला 3 जणांचे पैसे घ्या, मध्येच फोन आला तर ते कॉन्फरन्स लावून द्या, त्याच्याबरोबर तो VCR रिपेअर करत बसा. एक फार चांगल्या ठिकाणाहून ते कस्टमर येऊन नवरा बायको बसले होते. ते सगळं माझं हे बघून बोलले, तुम्ही कमाल करताय, एकाच वेळेला 2-3 ठिकाणी लक्ष देताय, पैसे व्यवस्थित घेताय, फॅक्स करताय, कॉन्फरन्स लावून देताय आणि VCR रिपेअर करताय. तर ॲट द टाइम हे 2-3 करायचं हे कौशल्य मी नक्कीच त्यावेळेला आत्मसात करून घेतलं होतं. तुम्ही मगाशी उल्लेख केला की फोर्ट एरियामध्ये मराठी माणसं तशी कमी आहेत आणि जिथे इथे आपण बघतो की उद्योगधंदे हे आहेत ते गुजराती, मारवाडी की इतर समाजाचे जास्त आहेत. तर अशा ठिकाणी स्वतःचा उद्योग उभारणं आणि तो टिकून ठेवणं हे तुम्हाला कसं जमलं? तसंच लोकांना वाटतं की दुसरे आपल्या जातवाले दुसऱ्या जातीचे आपल्याला धंद्यात मागे उरतात, पण असं काही नाही आहे. माझे जास्त कस्टमर हे मुस्लिम होते, भैया होते, गुजराती होते, सर्व जात धर्माचे होते, महाराष्ट्रीयन होते. आजही रिपेअरिंगसाठी बरेचसे माझे कस्टमर वेगवेगळ्या ह्याच्यातले आहेत. सध्या रिपेअरिंगमध्ये माझे नेव्हीची कामं येतात, वेगळ्या ऑफिसची कामं येतात. मी सध्या बाहेर जात नाही, पण ते लोक तिकडून जे सप्लायर असतात नेव्हीचे ते तिकडून कामं घेतात, आणून देतात. मध्यंतरी रेल्वेची कामं याकडे होती. म्हणजे रेल्वेच्या पोलीस स्टेशनमध्ये विटी ते कर्जत पण जेवढे पोलीस स्टेशनमध्ये TV लागले होते ते माझ्याकडे रिपेअरिंगला यायचे. हार्बर लाईन आणि सेंट्रल लाईन जे प्रत्येक स्टेशनवर जेवढे पोलीस स्टेशन होते तिथे जे TV लागले ते माझ्याकडे रिपेअरिंगला यायचे. पूर्वीच्या काळी आपण बघायचो की जो टीव्ही होता तो खूप मोठा आकाराचा होता आणि आता जे टीव्ही आहेत ते खूप छोटे आहेत, LCD आणि LED झालेले आहेत. तर त्याच्या जो सिस्टम आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे, कारण का पहिले ते ट्यूब होती आणि आता ट्यूब नाहीये. तर हा जो फरक आहे त्या सिस्टम मधला, तो तुम्ही त्याचा अभ्यास कसा केला आणि त्याच्यावर काम कसं केलं? हे फार महत्त्वाचं आहे. असं झालं की 2000 जेव्हा STD चालू केलं तेव्हा माझं थोडं रिपेअरिंगच्या ह्याच्यावर लक्ष कमी झालं. कारण STDचा धंदा होता, हा बसून पैसा यायचा होता, त्याच्यात मेहनत कमी होती आणि पैसा रेग्युलर चालू होता. त्यामुळे थोडासा मग त्याच्यात आळसच केला आणि मग साधारण त्याच वेळेला बदल व्हायला लागले. जे मोठे TV होते, जे CRT म्हणतात त्याच्यावरून मग नवीन LCD यायला लागले. आणि त्यावेळेला मला सुरुवातीला असं वाटलं की आता हे बदल होतोय, आता हे आपल्या कामाचा नाही. आणि त्यावेळेला नेमका 2009 ते 10च्या साली बिल्डिंग रिपेअरिंगमध्ये गेली दुकानाची. तर 4 वर्ष मी घरी होतो म्हणजे त्या काळातही मी लॅपटॉप शिकायला प्रयत्न केला, इकडे जाय. पण ते घरी असलं तरी मी सेटअप ते माझा असं करून ठेवला होता की घरी असलं तरी माझा व्यवस्थित खर्च चालेल याचं मी नियोजन केलं होतं. आणि बरंच त्या काळी मी व्याजावर पण पैसे द्यायचं मी बरंच वर्ष हे केलं. म्हणजे 2-3 मार्गाने माझे उत्पन्नाचे हे होतं. STDचं होतं, रिपेअरिंगचं होतं, मध्यंतरीच्या काळात DTP चालू केलं होतं, त्याच्याही इन्कम यायची आणि व्याजावर पैसे द्यायचा त्याच्यावरही इन्कम चालू होतं. आणि एक आहे की माझे जे मी व्याजावर दिलेले पैसे एक डुबले नाही, जे काय आहेत ते कमी व्याजाने द्यायचं आणि ते पैसे मला रिटर्न पण मिळाले. तुम्ही आमच्यासोबत असे काही प्रसंग किंवा अनुभव शेअर करू शकता का तुमच्या क्लायंटचे, की कोणत्या क्लायंटकडे तुम्ही गेलात किंवा कोणते क्लायंट आपल्या दुकानात आलेत आणि त्यांचे काही प्रसंग जे तुम्हाला कायम स्मरणात राहतील, असे काही प्रसंग आमच्यासोबत शेअर करू शकता? नाही, काही एक गमती तरुण त्याप्रमाणे मी एकदमच अगदी म्हणजे असं भोळा दिसायचा. इव्हन पोलिसांना पण वाटायचं की हा माझा भोळा आहे. तर जेव्हा एक कस्टमर माझ्याकडे आला होता आणि त्याच्याशी बोलता बोलता तो मी जे उत्तर देत होता तर त्याने मला बोलला पण, आप चेहरे से जितने भोले देखते हो वैसे आहे नाही. पण एक फायदा असतो की ह्या तुमच्या चेहऱ्याचा बराच तुमच्या उद्योगामध्ये फायदा होतो. लक्षात ठेवा की तुम्ही कसं बोलताय, काय वागताय, त्याप्रमाणे समोरचा माणूस तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो. आणि सर्वांनाच हे लाभत नाही. जर तुम्हाला तो तसा चेहरा लाभला असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या.
पण त्याचा चांगला उपयोग करा. कारण समोर जेव्हा एखादा मी प्रॉडक्ट विकायचा किंवा हे करायचा, तर त्या प्रॉडक्टचं मी जसं गुणगान करायचं तर त्याचं नुकसान काय किंवा त्याचं काय हे कमी आहे ते पण मी सांगायचं. नुसताच त्याचं हे नाही करायचं. त्यामुळे काय व्हायचं की समोरच्या गिरायकाचा लवकर विश्वास बसायचा, आणि हा माणूस बरोबर बोलतोय, की नुसतंच तो तारीफ नाही करत आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की तुम्ही कस्टमरला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगायला पाहिजे आणि निर्णय त्याच्यावर सोडायला पाहिजे की बाबा हे असं आहे, तू हे घे. तुम्ही हेच ट्रिक वापरून बऱ्याच वेळा मग ते कस्टमर जे एकदम माझे जॉईन झाले ते कायम झाले, आणि त्यांचा विश्वासामुळे बऱ्याच वेळा ते मग माझ्याकडूनच वस्तू घ्यायचे किंवा माझ्याकडूनच रिपेअरिंग करून घ्यायचे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही स्वतः बरोबर आणि स्वतःच्या क्लायंट बरोबर खरे राहिलात तर तुमचा व्यवसाय नक्कीच बरोबर मिळेल. बरोबर आहे. त्याचसोबत तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायची आवड आहे, वेगवेगळे छंद आहेत तुम्हाला, तुम्ही कविता लिहिता, चित्र देखील खूप छान काढता, प्रवासाची आवड आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. जेव्हापासून लहानपणात अक्षर ओळख झाली तेव्हापासून मला एक वाचनाचा खूप चांगला छंद लागला. जे काही असेल समोर ते वाचत बसायचं. आणि अगदी 5वी 6वी 7वीमध्ये असतानाच मी संपूर्ण रामायण वाचून झालं, महाभारत वाचून झालं. ते मित्राचं एक घरी जाऊन तासनतास बसून मी ते रामायण महाभारत वाचून पूर्ण केलं. घरी नवनाथांचं होतं ते वाचलं. वडिलांना ज्योतिषशास्त्राची आवड होती, त्यामुळे त्यांची हस्तशास्त्रावर पुस्तकं होती ती वाचून काढली. त्यामुळे मला ते ह्याचाही आवड लागली ज्योतिषशास्त्राची. आणि त्याचा उपयोग मी फक्त माझ्या ह्याच्यासाठी केला की स्वतःमध्ये जे पॉझिटिव्ह दिसेल ते तुम्ही बघत जा. कुंडली किंवा हे बघताना तुमचे ग्रह त्याचा तुमचा निश्चितच फरक पडतो. कोणाचा विश्वास असेल नसेल, पण मला याच्यावर विश्वास आहे, कारण मी तसा अनुभवतो की एखाद्या कुंडलीत एखादा ग्रह असल्यानंतर, तो पॉवरफुल असल्यानंतर माणसाचा स्वभाव कसा होतो किंवा कुठून त्याला इन्कम होते, काय फरक पडतो. तर हे सर्व अनुभव आल्यामुळे मी तो जो अभ्यास आहे तो मी स्वतः माझ्या कुंडलीवर करतो, मी दुसऱ्यावर काही जात नाही. पण एक निश्चित एक गोष्ट करायची की जर तुम्ही त्याचा अभ्यासक असाल तर त्याच्यात तुम्हाला पॉझिटिव्ह काय आहे, ही गोष्ट चांगली आहे तुमची, ती लक्षात ठेवा. जी गोष्ट याच्यात दुःखदायक आहे की त्याचा त्रास होणार आहे ती डोक्यात वाचलीच नाही, विचार करायला सोडून द्यायचं. आणि जरी मला त्याचा कुंडलीचा आणि याचा जरी आवड असली तरी कर्मकांड मला करायला आवडत नाही. एखादा ग्रह शांती करायची म्हणून तुम्ही हे करा, इतके दिवस ते करा, ते कोणी मला सांगितलं तर मी करणार नाही. पण मला ह्याच्यावर विश्वास नक्की आहे, आणि जे होणार आहे ते मी मानतो की होणार आहे. त्यामुळे जे आपल्याबरोबर घडलं त्याचा विचार करत नाही बसत. हे घडणारच होतं हे लक्षात घ्यायचं आणि पुढे जात राहायचं. जे काही घडलं ते चांगलंच झालं हा विचार करायचा आणि ते ॲक्सेप्ट करत पुढे जात राहायचं. त्याच्याबद्दल बाऊ करत राहायचं नाही. त्याच्याबद्दल वाईट दिवस खूप बघितले, पण ते मी नंतर विचारच करत राहिला नाही त्याच्याबद्दल की का झालं असाबद्दल, आपल्याबद्दल असं काय झालं. मग याचा विचार करण्यापेक्षा आपण नवीन काय विचार करत राहायचा, नवीन शिकत राहायचं. जेव्हा मी परत ह्या व्यवसायात आलो 2004 साली बिल्डिंगचं काम पूर्ण झालं, तर सुरुवातीला 1-2 वर्ष मी दुकान भाड्याने दिलं होतं. कारण त्यावेळेला मी हे जे नवीन आत्ता जे LCD वगैरे जे मी काम करतो त्याचं काही विशेष नॉलेज नव्हतं. पण मग नंतर विचार केला की दुसरा भाड्याने देण्यापेक्षा मग आता आपणच स्वतः काय करावं. तर मग जे काय आपल्याला येतं, तर मग तेच रेडिओ रिपेअरिंग किंवा TV रिपेअरिंग, रेडिओ बंदच झाले होते. मग परत मग रेडिओ रिपेअरिंगचं 2015ला मी चालू केलं. आणि सुरुवातीला म्हणजे LCD वगैरे मी घेत होतो ते दुसरीकडे नेऊन रिपेअरिंग करून आणत आणि कस्टमरला देत. पण हळूहळू मी ते यूट्यूबवर बघून बऱ्याच गोष्टी शिकत राहिलो. आणि मुख्य म्हणजे कसं बेस माझा त्याचा मजबूत असल्यामुळे या यूट्यूबवर जे शिकवलं जातं ते मला समजत होतं. असा अर्थ नाही की जो काहीच ज्याला माहिती नाही तो यूट्यूबवर बघेल आणि उद्या TV रिपेअर करेल, असं होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणी ते यूट्यूब बघून TV उघडायचा प्रयत्न करू नका. तर माझा बेस व्यवस्थित असल्यामुळे जे ते यूट्यूबवर जे सांगितलं जात ते मी लवकर ग्रहण करेन. आणि त्यानंतर आता मी शक्यतो मला बाहेर न्यावायचं लागत नाही, मी स्वतःच रिपेअरिंग करतो. आणि इव्हन बरेच यंग लोक पण माझ्याकडे TV रिपेअरिंग जे मेकॅनिक आहेत दुसरे ते पण घेऊन येतात. काही ठिकाणी ते हिंमत करत नाही, मग हे मी कसं रिपेअर करू, ते काम करायला घाबरतात. पण माझ्या बाबत तसं होत नाही, कारण पहिल्या लहानपणापासूनच आत्मविश्वास भरपूर होता. त्यामुळे कुठेही काय करायचं तर माझी तयारी असायची, काय शिकायची तयारी असायची, नवीन नवीन जे काय आहे ते शिकायची माझी तयारी असायची. आधी कधी कधी उशिरा पण मी यूट्यूब बघत बसतो, त्याच्यामध्ये कुंडलीविषयी नॉलेज घेतो, TV विषयी नॉलेज घेतो. आणि जे ह्याचा जे मला कामानिमित्त जे काय मिळेल ना ते मी शिकत असतो.
बरंच ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ बघतो. जे काही कामाचं आहे ते नक्कीच बघत बसा. आणि आमच्या काळात त्यावेळेला यूट्यूब नव्हते. आम्ही पुस्तकं आणून शिकत होतो किंवा क्लासला जात होतो असं पण हल्ली यूट्यूबवरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. त्याचा उपयोग म्हणजे जो पॉझिटिव्ह आहे ते तुम्ही करा. आणि फारच चांगला यूट्यूब म्हणजे तुम्ही नेटचा उपयोग करू शकता. या गोष्टीचा अवांतर कामात करण्यापेक्षा तुम्हाला त्याचा काय उपयोग होईल ते तुम्ही करू शकता. तर तुम्हाला 2 मुली आहेत आणि तुम्ही कधीही मुली आणि मुलांमध्ये फरक केला नाही. ज्या गोष्टी कोण आई-वडील मुलांना देतील त्याच गोष्टी तुम्ही मुलींना देखील दिल्या. तर आणि आज त्या मुली यशस्वीरित्या उभ्या आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. अ, पहिल्यापासून अगदी लहानपणापासूनच जेव्हा पहिल्या दोन्ही मुली झाल्या तर मला असं तेव्हा पहिल्यापासूनच कधीच वाटलं नाही की मुलगा हवा म्हणून. जी पहिली मुलगी झाली तिची चेहरा इतका गोड आणि सुंदर रचना बघून तिचं नाव रचना ठेवलं. आणि जेव्हा 93-94ला जेव्हा दुसरी मुलगी झाली त्यावेळेला थोडंसं STD चालू झालं. थोडंसं भाग्य फळफळायला लागलं. सुरुवात होत झाली. त्यामुळे तिचं नाव भाग्यश्री ठेवलं. आणि त्यात मी आनंदी होतो. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट असं आहे की तुम्ही किती पैसे कमवले तरी कमी आहेत. तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा प्रयत्न करा. किती कमवलं किंवा किती हे केलं तरी प्रत्येक अगदी बिल गेट्स असू दे की अंबानी असू दे त्यालाही असं वाटत असतं की जो 1 नंबर आहे त्याच्यापेक्षा मला कमी आहे. तर त्याच्यात दुःख हे होतच राहतात. तुमच्याकडे स्कूटर असेल तर त्याच्यात आनंद घ्या. 4 व्हीलर असेल तर आनंद घ्या. कोणतंही असेल तर त्यात आनंद घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यवसाय करताना किंवा काही करताना घरी पण वेळ द्या. त्यांच्याबरोबर वेळ घालवा. कारण तुम्ही जर व्यवसाय आणि नुसतं पैसे कमवण्यामध्ये जर वेळ घालवला तर मुलं मोठे होत असताना त्यांच्याबरोबर जर क्षण तुम्ही घालवाल तेव्हा आनंद तुम्हाला तो नंतर मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर पण तुम्ही आनंद हे घ्या आणि सुंदर जीवन व्यतीत करा. मी सर्व केलं परंतु सर्व मर्यादेमध्ये केलं. आणि मुख्य म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये बाऊ केला नाही. कोणत्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेतलं नाही. आरामात राहायचं, मजेत जगायचं आणि त्रास न द्यायचा. जसं तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये सांगितलं की तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं, स्वतःच्या व्यवसायाला प्राधान्य दिलं. त्याचसोबत तुम्ही एक समाजाचे चांगले घटक असल्यामुळे तुम्ही समाजासाठी पण आपण काही देणं लागतो त्याच्यासाठी देखील तुम्ही काम केलं आणि आता तुम्ही समाजासाठी काम करताय. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. पहिल्यापासून एक सामाजिक बांधिलकी मी जपली. त्याचं असं कारण असं की लहान असताना बऱ्याच लोकांची आम्हाला मदत झाली. जेव्हा समोरचा आपल्याला मदत करतो तर ते तुमच्या एक ऋण असतं की ते पण तुम्हाला फेडायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा बऱ्याच वेळा मग समाजामध्ये वडिलांच्या नावाने पुस्तकं वाटणं, आईच्या नावाने पुस्तकं वाटणं असं सुरू केलं. आणि बऱ्याच वर्ष आमच्या समाजामध्ये जातो. आमच्या समाजाचं मंदिर आहे. सध्या मी तिथलचा विश्वस्त आहे. तिथलचं काम चालू आहे. त्या देवळाचा जीर्णोद्धार चालू आहे. तर सामाजिक काम चालू असतं. इतर लोकांना पण कोणाला काही मदत असेल तर मी अवश्य करतो. बरेच जण येतात. काय मार्गदर्शन हवं असेल तर मी अगदी माझ्या व्यवसायातला असेल तर तो मी कधीच विचार करत नाही की हा माझा म्हणजे याच्यापासून मला हे होईल. मी त्यालाही प्रत्येक गोष्टीला तयार असतो मदत करायला. कारण कोण तुमच्या नशिबातलं घेणार नसतं. त्यामुळे तुम्ही मदत करा दुसऱ्यांना. देव तुम्हाला कमी काही पडून देणार नाही ही माझी धारणा आहे. धन्यवाद. आतापर्यंत 60 वर्षाचे जे तुमची जी वाटचाल होती ती तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच पुढे प्रगती करत राहा आणि तुमचं जे उर्वरित आयुष्य आहे ते अजून सुखाने जावं ही सदिच्छा. त्यासोबत तुम्ही 365 दिवस 365 स्टोरीज या आपल्या सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.